सो नमस्कार सगळ्यांना डेबी चिरांच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कारण आज मी छोटासा ब्लॉग टाकणार आहे यूट्यूबला। आज आहे सॅटरडे आणि माझ्या मुलांना आज सुट्टी आहे स्कूलसाठी। तर आज मी मस्त मुलांसाठी पोहे बनवलेले आहेत आणि मुलांच्या अजून अंघोळ्या झालेल्या नाही आहेत। मी आता मिस्टरांना पोहे आणि दूध दिलेलं आहे। मिस्टर पोहे आणि दूध खात आहेत आणि मी माझा ब्लॅक टी स्पेशल पीत आहे, जो मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला होता। तुम्ही पण पिऊ शकता, खूप छान असतो। आणि इथे पाहू शकता मी पोहे खात आहे आणि पोहे खाऊन झाल्याच्या नंतर मला एक क्लासची बॅच आहे आणि आज दिवसभर म्हणजे मी बिझी आहे। दुपारच्या 2 बॅच घेणार नाही आहे, त्या का नाही घेणार ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ नक्की पाहायला भेटतील माझे डेली ब्लॉग। आज 2 बॅचला मी सुट्टी दिलेली आहे, त्याचं स्पेशल कारण आहे, त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि आता तुम्ही पाहू शकता आमच्या कृष्णाला पण मला खायला द्यायचं आहे आणि ही माझे पोहे पाहू शकता। पोहेची प्लेटिंग कशी आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कोणाकोणाला पोहे आवडतात ते पण सांगा। आणि पाहू शकता आमचा कृष्णा कसा झोपलेला आहे, किती छान दिसत आहे झोपेमध्ये, क्यूटी पाय नाही का नाही, शेपूट पहा त्याची डोक्यापाशी असती। आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही, तो कसा झोपलेला असतो। मी आता टॉवेल काढते आणि त्याच्यानंतर तो पहा रात्रभर तो असाच पोझिशनमध्ये झोपलेला असतो आणि एकदा रात्री त्याला दूध पाजलं की तो अजिबात आधीमध्ये उठत नाही, काय नाही, जास्त करून तो झोपेतच असतो आणि त्याला उठवून दूध पाजावं लागतं। दर 2 तासांनी काही ना काहीतरी त्याला खायला द्यावं लागतं। पण त्याला जास्तीत जास्त झोप आहे आणि त्याला असं ओपन उघड्यावर ठेवलं की जास्त आवाज करतो तो, कारण त्याला म्हणजे थंडीपासून काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तो आवाज करतो। आणि तो अशा प्रकारे मी त्याची आता झोप मोड केलेली आहे, कारण त्याने रात्री 11 वाजता दूध पिले, त्याच्यानंतर आता सकाळचे 8 वाजले तरी त्याला अजून काही खायला दिलेलं नव्हतं, म्हणून त्याला आता दूध पाजायचं होतं। तर त्याला उठायचं नव्हतं, तरी मग जबरदस्ती उठवून मी दूध पाजलेलं आहे। पाहू शकता किती नाजूक आहे, त्याला हातावर घेऊन कसं दूध पाजायचे मला भीती वाटते, पण मी तरी प्रयत्न करते। आणि पहा त्याला इतकी भूक लागलेली आहे, तो कसं दूध पित आहे, लहान मुलांगत सेम दूध पित आहे तो। आणि तो कधी डोळे उघडतो याची मला म्हणजे हे लागली की कधी डोळे उघडेल। अजून तरी आता 6-7 दिवस झालेत, अजून 6-7 दिवसांनी तो डोळे उघडेल, 2 आठवड्यांनी डोळे उघडतं। तर मग पाहूया, तुम्हाला डोळे उघडल्यानंतर पण मी दाखवेल तो कसा दिसतोय काय। पण आता तर सध्या तो खूप लहान आहे, पण त्याची पायाची नखं जबर आहेत, म्हणजे पायाची नखं फरशीवर चालत असताना ना आवाज येतो पायाच्या नखांचा, आणि त्याला जास्त फरशीवर टाकल्यानंतर जास्त वेळ राहू शकत नाही फरशीवर, कारण त्याला खूप थंड वाटतं। मला तरी अजून वाटतं लहान बाळ असल्यामुळं त्याला असं घुंगरून वगैरे किंवा नाही का असं गरम कॉटनच्या कापडामध्ये छान वाटतं। दूध पिल्या लगेच तो झोपून जातो। आणि इथं मी त्याला पाणी पाजत आहे, तुम्ही पाहू शकता तो पाणी पण खूप छान पितो। आणि ह्या पाण्यामध्ये मी थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याला थोडंसं दूध पेल्याच्या नंतर थोडंसं पाणी पाजायचं आणि मग 2 तास निवांत झोपतो तो। खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे नाही का इतक्या लहान जीवाला चारणं वगैरे, दुसरं काही खाऊ शकत नाही तो लहान असल्यामुळे, फक्त दूध आणि ते पाणीच पितो। तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आणि थोडंसं म्हटलं त्याच्याबरोबर खेळावं 1-2-4 मिनटं। आणि पाहतो माझ्या हातावर कसं आहे, पण पडण्याची भीती वाटते त्याला, म्हणजे त्याला दिसत नाही आहे, त्याला माहीत नाही आहे आपण एवढं उंचावर आहे वगैरे, पण मी त्याला उचलून घेतले तर मलाच जास्त भीती वाटत होती। आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे इथून पुढेही तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ पाहायला भेटेल।